नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटीची परीक्षा डेट आलेली आहे. अर्ज कधीपासून करायचा तुम्हाला सर्वांना माहीत असेलच. नक्कीच सांगतो, पण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. 90 दिवसाचा एकदम काटेकोर प्लॅन सांगणार आहे. त्या 90 दिवसामध्ये आपल्याला 90 मार्क मिळवायचे आहेत. आता मार्च तर एंड झालाय, एप्रिल, मे, जून जवळपास आपल्याकडे 90 दिवस आहेत. लक्षात घ्या आजच्या डेट पासून. तर या 90 दिवसात 90 क्रॉस करायचे, 90 मार्क मिळवायचे. प्लॅनिंग कसं आखायचं, अभ्यास केलेला न केलेला कसं कंपॅरिझन करायचं, मागच्या पेपरचा कसा आधार घ्यायचा, योग्य मार्गदर्शन कसं मिळवायचं, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो पहा, आता आपण भूमिती शिकतोय सध्या क्लासच्या माध्यमातून. शिक्षक पात्रता परीक्षा गुण आहेत 150. किती गुण आहेत मित्रांनो? 150 गुण आहेत. गुण 150 आहेत. वेळ आहे 2.5 तास, 2.5 तास. 2.5 तासाचा आपल्याकडे वेळ आहे आणि 150 गुण आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आतापासून एप्रिलचा पूर्ण महिना, मेचा पूर्ण महिना आणि 21 जूनला ज्या दिवशी योगा दिवस असतो त्या दिवशी आपली महा टीईटीची परीक्षा नियोजन आहे. एकाच दिवशी दोन्ही पेपर आहेत. ज्यांचं डीएड झालेलं आहे त्यांना फर्स्ट सेकंड दोन्ही पेपर देता येतात, डीएड पदवी असेल तर, आणि बीएड वाल्यांना सेकंड पेपर देता येतो. तर पहा, 27 मार्च पासून 14 एप्रिल पर्यंत आपल्याला या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. हे पण लिहून ठेवतो म्हणजे लक्षात राहील तुमच्या. 21 जूनला एक्झाम आहे. आता अभ्यास कसा करायचा? एकतर तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजारात गेलात आणि मार्गदर्शक पुस्तिका आणलात आणि तीच अभ्यासलात तर तुम्ही जन्मात या तरी टीईटी पास होणारच नाही. मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये 20 पानं तुमचे बालमानसशास्त्राचे, 30-40 पानं गणिताचे, 20 पानं मॅथचे, 20 पानं इंग्रजीचे, असे आखलेले मार्गदर्शक पुस्तक बाजारात अवेलेबल असतात. त्या पुस्तकाचा यूज न करता प्रॉपर गायडन्स वाले, प्रॉपरली आपल्याला अभ्यासात मदत करणाऱ्या पुस्तकाचाच यूज करा किंवा नोट्सचाच यूज करा. त्यासाठी आपण काय केलं, विद्यार्थ्यांना भटकंती थांबावी या कारणास्तव विद्यार्थ्यांसाठी नोट्स सहित आपली ऑनलाईन लाईव्ह बॅच ठेवलेली आहे. माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो, 9665484048. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थी मित्रांनो, लाडक्या बहिणीचे सुद्धा पैशातले पैसे उरतील याच्यापेक्षा सुद्धा कमी फीस घेऊन आपण ही बॅच चालवत आहोत. यापूर्वी आपली फीस जास्त होती, या परीक्षेसाठी सर्वात कमी फीस ठेवलेली आहे. कारण एवढंच, विद्यार्थ्यांची यावेळी सेवाच करायचं ठरवलेलं आहे. आता या 90 दिवसामध्ये 150 प्रश्न आपल्याला क्रॅक करायचे. 90 दिवसामध्ये 150 प्रश्नातून 90 मार्कापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि आपल्याला एक आनंदाची बातमी सांगतो, दुसरी म्हणजे 55 आणि 60% जो कॅटेगरीला 55% घेणं अपेक्षित होतं. आता बऱ्याच लोकांनी मागच्या परीक्षेमध्ये 83 गुण मिळालेत, पण या परीक्षेला 90 गुण घ्यायची त्यांची इच्छा आहे. त्यांनी काळजी करू नये. तुम्ही 90 घेतला काय आणि 83 घेतलात काय? कास्टच्या विद्यार्थ्यांना टीईटी मध्ये 83 मार्क पात्र धरले जातात आणि ते तुम्हाला ओपनच्या सुद्धा जागासाठी लागू आहे. हा निर्णय खरंच याच्यासाठी क्लॅप झाल्याच पाहिजेत. हा निर्णय खरंच सुयोग्य आहे आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावर अतिशय महत्वाचा निर्णय दिलेला आहे की पात्रता परीक्षा पास झालात म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला टप्पा शिक्षक होण्याचा पूर्ण केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, वेळ दिवसभरामध्ये ना तुम्हाला आजपासून लक्षात ठेवा, किमान 3 तास वेळ काढायचा दिवसभरातला बस. आणि या 3 तासामध्ये काय करायचं बघा, लक्षात घ्या. तुम्ही बाजारात जाऊन मागच्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक घेऊन या, सरळ सरळ, आणि एकदा न्याहाळून बघा. जर पहिल्या पेपरला एखादा रेल्वेचं गणित विचारले, दुसऱ्या पेपरला सुद्धा रेल्वेचं गणित आहे, तिसऱ्या पेपरला सुद्धा रेल्वेचं गणित आहे, 14व्या पेपरला सुद्धा रेल्वेचं गणित आहे, शेकडेवारीचं सेम, कोणताही विषय बघा, लक्षात घ्या. मराठीमध्ये समास विचारलाय, पुढल्या वर्षी पण समास विचारलाय, पुढल्या टीईटीला सुद्धा समास विचारलाय. हे कंटिन्युअसली चालूच राहतं. त्यामुळे
आपण काय करायचं, दिवसभरात 3 तासात फक्त 3 प्रश्न क्रॅक करायचे. 3 तासामध्ये 3 प्रश्न आपल्याला रोजचे काय करायचे, वाचून घ्यायचे 3 तासामध्ये. फॉर एक्झाम्पल समजा मराठीमध्ये तुम्हाला प्रयोग, रस आणि अलंकार या 3 तासामध्ये 3 टॉपिक वाचून घ्या ना तुम्ही सरळ सरळ. कारण प्रयोग हा आतापर्यंतच्या प्रत्येक टीईटीला विचारला गेलेला आहे, रस हा प्रत्येक टीईटीला विचारला गेलेला आहे, अलंकार हा प्रत्येक टीईटीला विचारला गेलेला आहे. याचे व्हिडिओ बघा ऑनलाईन दर्जेदार क्लास लावून, किंवा काय करा, सरळ सरळ याला वाचून काढा. आता दुसऱ्या दिवशी आपण बालमानसशास्त्र हा विषय निवडला, अगदी सोपा विषय, एकच टॉपिक वाचा ना 3 तासात. फॉर एक्झाम्पल समजा अध्ययन वाचायला घेतलं, मन लावून 3 तास अध्ययनच करा. मन लावून 3 तास अध्ययन वाचून काढा व्यवस्थितरित्या. संपलं. याच्यावर 2 प्रश्न फिक्स आहेत, म्हणजे आपले त्या दिवसामध्ये 2 मार्क घट्ट होतील. हेरा, जाहिरातीच्या आकर्षणाला बळी पडू नका. जे लोक प्रॉपर शिकवत आहेत, प्रॉपर गायडन्स करतायत, त्या लोकांकडे जा. मित्रांनो, मी मागच्या 10 वर्षापासून या टीईटी क्षेत्रामध्ये आहे. विद्यार्थ्यांना हे कळलं नाही आतापर्यंत की आपण प्रॉपर गायडन्स घेतोय का, आणि ते गायडन्स आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह बॅच आहे, तसेच त्यासोबत रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आता प्रत्येक जण विद्यार्थी म्हणेल की सर फीस किती आहे, 3 महिन्याची फक्त 999 रुपये फीस आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला 333 रुपये आपण फक्त फीस घेतोय. लक्षात घ्या, किती रुपये, 333 रुपये. पण ऑफरचा लाभ ज्यांनी 999 भरलेले आहेत त्याच विद्यार्थ्याला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये आपण ऍक्सेस 3 महिन्याचा नाही, पुढे जर समजा अजून काही आपत्ती आली तर 6 महिन्याचं ऍक्सेस सुद्धा देतोय आपण. म्हणजे डबल धमाका ऑफर. म्हणजे आपल्याला आगामी काळामध्ये कुठलीही अडचण येऊ नये. नोट्स अवेलेबल असणार आहेत, ज्या की तुम्हाला ऍपच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. सर्व विषयाचे विषयानुसार सर्व तज्ञ शिक्षक असणार आहेत. आणि आगामी होणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये 90+ मार्क मिळण्याची हमी दिली जाणार आहे. आता दुसरा मुद्दा अजून प्लॅनिंग सांगतो. आता तुम्ही हे अवलंब केलात, 3 प्रश्न याच्यावर येत आहेत, हे टॉपिक आपण क्लिअर केलेले आहेत. आता लक्षात घ्या, आपण कंटिन्युअसली 90 दिवस 3 तास अभ्यास करणार आहात का? नाही, 50च दिवस करायचे. पण 50 दिवस जर आपल्याकडे असतील तर अभ्यासाचे तास वाढवा, कमी दिवसामध्ये अभ्यास पूर्ण करा. ही स्ट्रॅटेजी आपल्याला आखणं गरजेचं आहे. आणि जे टॉपिक बघा, लक्षात ठेवा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. एका वहीच्या पेजवर नोट करत राहा की मी काय वाचन केलेलं आहे, कोणता घटक वाचन केलेला आहे, वाचन केले आणि काही केले नाही एवढंच लक्षात ठेवा. आणि प्रश्नपत्रिका संच घेतल्यानंतर फक्त तुम्ही थोडाफार अभ्यास असला तरी लक्षात ठेवा तो टॉपिक कोणता आहे, टॉपिकचं नाव लिहून ठेवा. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की या टॉपिकला आपल्याला क्रॅक करणं गरजेचं आहे. म्हणजे झालेला अभ्यास तुम्हाला या रो मध्ये लिहून ठेवायचा आहे. सरळ सरळ लिहून ठेवा की अलंकार झालेला आहे, प्रयोग झाला, रस झाला, त्यानंतर शेकड्या झाली, नफा तोडा, लिहून ठेवा फक्त. आणि हे लिहून ठेवलेलं सुद्धा तुम्हाला जेव्हा परीक्षेला गेला तेव्हा ते फक्त एकदा नजर टाका की मी एवढा अभ्यास केलेला आहे, मी या परीक्षेसाठी क्वालिफाय होण्यासाठी परीक्षा देतोय, असा कॉन्फिडन्स ठेवून ही परीक्षा क्रॅक करायची आहे. लक्षात घ्या. आज सकाळी प्रत्येक एक विद्यार्थी म्हटला, सर कुणीही आलं युट्यूबला, आमची बॅच घ्या, आमची बॅच घ्या, आमची बॅच घ्या, 2 प्रश्न शिकवतोय, आमची बॅच घ्या, आमची कमी फीस आहे. सगळ्यात मोठा घोळ आहे, तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा सगळ्यात मोठा घोळ आहे. त्यांच्या बॅचचे लोक ओरडत आहेत, आमच्याकडे येत आहेत, सर लेक्चरच नाहीत, रेकॉर्ड कुठं तर देत आहेत. आपले सर्व लेक्चर लाईव्ह असणार आहेत. फक्त तुमच्या टाइमला मॅच होत नसतील तर तुम्हाला ती रेकॉर्ड बघावं लागणार आहे. कारण आपली लाईव्ह महाराष्ट्रामध्ये लाईव्ह चालणारी एकमेव अकॅडमी म्हणजे ग्रो अकॅडमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्लॅनिंग कळालं असेल नक्कीच. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. जय श्रीराम.
जय महाराष्ट्र. धन्यवाद.